जिल्ह्यात आपत्तीची परिस्थिती निर्माण झाली असून कोणत्याही शासकीय विभाग प्रमुखांनी मुख्यालय सोडू नये असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत। जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाऊस, अतिवृष्टी तसेच भीमा व सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा, करमाळा, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या अनेक गावांमधील नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत। त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासन तालुकास्तरीय यंत्रणांच्या सहकार्यातून प्रयत्नशील आहे। तरी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख तसेच तालुकास्तरीय यंत्रणा प्रमुखांनी मुख्यालय सोडू नये व या आपत्तीच्या परिस्थितीत दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत। जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले, महावितरणचे अधीक्षक अभियंता SM माने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते। जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले, जिल्ह्यात पूरग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रामध्ये सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, ग्रामपंचायत, महसूल व महावितरण विभागातील प्रत्येकी 2 कर्मचारी 12-12 तासांच्या शिफ्टमध्ये कार्यरत राहतील। तसेच कोणीही मुख्यालय सोडणार नाही याबाबत दक्षता घ्यावी असेही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना निक्षून सांगितले।